हा चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग मी आज सिंपल अशी रेसिपी दाखवते। 1 पॉट मील म्हणला तर की चालेल, बॅचलरसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। तर आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप टाकायचं आहे। तेल किंवा तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत। नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण पण आपल्याला कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत फ्लावर आणि नंतर फ्लावर आणि गाजर छान मिक्स करून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे फ्रोझन मटार किंवा फ्रेश मटारही तुम्ही यूज करू शकता। मी फ्रेश मटार यूज केलेले, तुम्ही फ्रोझन मटारही यूज करू शकता। नंतर आपल्याला फ्रेश मटार आणि फ्लावर गाजर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, टोमॅटो पण आपल्याला छान व्हेजिटेबल्स बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत चवीपुरतं मीठ आणि हळद आणि थोडंसं धनेपूड आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे। आणि हे सर्व मसाले आपल्याला व्हेजिटेबल बरोबर छान मिक्स करून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बिर्याणी मसाला पण आपल्याला व्हेजिटेबल्स बरोबर छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। आणि बिर्याणी मसाला छान मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं लाल तिखट ॲड करायचं आहे। चवीपुरतं लाल तिखट ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही पण ॲड करायचं आहे, कारण दह्यानं टेस्ट खूप छान होते या मसाले भाताची। 2 चमचे मी दही ॲड केलेलं आहे। आणि दही आणि हे जे ॲड केलेलं लाल तिखट आहे ते छान मसाल्याबरोबर आणि व्हेजिटेबल्स बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीनं। आणि पाहू शकता अशा पद्धतीने मी छान हे दही मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये वॉश करून घेतलेले तांदूळ यूज करायचे। हे जिरा राईस नावाचं तांदूळ डीमार्टमध्ये भेटतं, ते मी यूज केलेलं आहे। तुम्हाला जे आवडेल, बिर्याणीसाठी काही स्पेशल तांदूळ असतात तेही तुम्ही यूज करू शकता, किंवा बासमती तांदूळही तुम्ही यूज करू शकता। आणि अशा पद्धतीने ते तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे व्हेजिटेबल्समध्ये। आणि त्याला भात शिजण्यासाठी लागणार तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि कोथिंबीर ॲड करून याला 2 शिट्ट्या येऊन द्यायचे। लो फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। आणि अशा पद्धतीने आपला छान चमचमीत असा सुटसुटीत मसाले भात तयार